नमस्कार, मी सुनीता परत एकदा तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी आली आहे. चला तर मग आता मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितले होते का मी पुण्याला गेलेली होती, कारण मला बँगलोरला जायचे होते. माझ्या मुलीला बँगलोरमध्ये जॉब मिळाला, त्यामुळे मी मिस्टर व मुलगा तिला बँगलोरला सोडण्यासाठी जाणार होतो. आता सकाळचे 10 वाजले होते. आम्ही चौघेही नाश्ता आंघोळी वगैरे करून तयार झालो होतो, कारण आम्ही 11:30 वाजता विमानतळाकडे जाण्यासाठी निघणार होतो. परंतु तेवढ्यात मुलगी आधी ज्या कंपनीत काम करत होती त्या कंपनीतील काही कलीग तिला भेटण्यासाठी व गिफ्ट देण्यासाठी आले होते. त्यांनी खूप मोठे गिफ्ट आणले होते, पण त्यांनी काय आणले हे सांगितले नव्हते. ते गेल्यानंतर मुलीने गिफ्ट उघडून बघितले. त्याच्यात खूप सुंदर पर्स होती. पर्स खूप इम्पोर्टेड कंपनीची असेल, कारण की पर्सचा कलर खूप सुंदर होता आणि पर्स लेदरची, ओरिजिनल लेदरची होती आणि खूपच छान होती. मलासुद्धा खूप आवडली आणि मुलीलासुद्धा खूप आवडली. परंतु सर्व तिची पॅकिंग झालेली असल्यामुळे ती सोबत नेऊ शकत नव्हती. त्यानंतर आम्ही सर्व आवरून नंतर आम्ही विमानतळाकडे जाण्यासाठी निघालो. मुलीने कॅब बुक केली होती. कॅब थोडी मोठीच बुक केली होती, कारण की आमच्यासोबत 4 ट्रॅव्हल्स बॅग आणि चौघांच्या 4 सॅक फुल भरलेल्या होत्या. आम्ही वजन काटा आणून घरीच वजन करून घेतले होते. त्याच्यामुळे आमच्याकडे खूप आता ओझे होते. सकाळी 11:30 वाजता काही पुण्यात जास्त ट्रॅफिक नव्हती, त्याच्यामुळे आम्ही पटकन पोहोचलो. हे बघा, आम्ही विमानतळाकडे आलेलो आहे. विमानतळावर एंट्री केल्या केल्याच किती सुंदर वाटत आहे, तुम्ही बघू शकता. मी तर पहिल्यांदाच विमानतळावर आली आणि विमानतळ खूप स्वच्छ, परंतु खूप गर्दी होती. सगळीकडे खूप 4 व्हीलर लावलेल्या होत्या. सर्व पॅसेंजर येण्यास म्हणजे ज्याच्या त्याच्या फ्लाईटनुसार ज्याच्या त्याच्या वेळेनुसार सगळीकडे गडबड लगबग दिसत होती मला. त्याच्यानंतर मी खूप आनंदाने तेथे फोटो वगैरे काढले. मला तर खूपच आनंद वाटत होता. आणि नंतर मी मुलीसोबतसुद्धा खूप फोटो काढले, फॅमिलीसोबतसुद्धा खूप फोटो काढले, कारण की हा माझा पहिलाच अनुभव होता आणि तो पण मला माझ्या मुलीमुळे मिळाला होता. त्याच्यानंतर मग मुलीने ट्रॉली बॅग आणली आणि आम्ही ट्रॉली बॅगवर सर्व बॅगा वगैरे ठेवल्या, कारण की बॅगा खूप जड होत्या. त्यामध्ये एक बॅग तर 20 किलोची होती, कारण की मुलीने थोडंसं एक्स्ट्रा लगेज घेतलं होतं. मग आम्ही सर्व बॅगा त्याच्यावर ठेवून चेकिंग केलं. जिथे इंडिगो कंपनीचं काउंटर होतं तिथे आम्ही गेलो. तिथे आम्ही सर्व ट्रॅव्हल्स बॅगा वगैरे सर्व घेऊन गेलो. तिथे प्रत्येक काउंटरसमोर गर्दी होती. सर्वांनी नंबर लावलेले होते. आम्ही पण नंबर लावून रांगेत उभं होतो. आणि नंतर जेव्हा आमचा नंबर आला, आतमध्ये सुद्धा खूप मोठं आहे विमानतळ, तुम्ही बघू शकता. आमचा नंबर आल्यानंतर तेथील यांनी आमचे सर्वांचे चौघांचे आयडेंटिटी कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड सर्व काही चेक केले आणि आपल्या ज्या ट्रॅव्हल्स बॅग असतात ना त्या त्यांच्या ताब्यात घेतल्या. ट्रॅव्हल्स बॅगींना त्यांनी सील केले. त्यांच्या ह्यानी सर्व बॅगा सील केल्या. आम्ही बॅगांमध्ये मोठ्या बॅगांमध्ये काही खाण्याच्यासुद्धा वस्तू ठेवल्या होत्या. त्याच्यामुळे मुलगी म्हणत होती, मम्मी आता बॅगा तर उलट्या सुलट्या होणार, तर वस्तूंचं काय होणार. म्हटलं आता जाऊ दे, जे होईल ते होईल. पण आम्ही घेतल्या होत्या. आमचं सामान कमी आणि तिचंच जास्त होतं. त्याच्यानंतर आम्हाला तेथील ऑफिसरने आमच्या चौघांचे पण बोर्डिंग पास दिले आणि आम्ही ते बोर्डिंग पास ताब्यात घेतले. आम्हाला खूप छान अनुभव येत होता, कारण की हा अनुभव प्रत्येकाला आयुष्यात मिळायलाच पाहिजे. आणि नंतर आम्ही बोर्डिंग पास घेतल्यानंतर खूप आनंदात तिथेच 2 मिनटं उभं राहिलो. परत थोडंसं फोटोशूट केलं आणि त्यानंतर परत त्यांनी वरती पहिल्या मजल्यावर जायला सांगितले. अजून तिथे आमच्या हँड पर्सची चेक इन होणार होती. आम्ही इलेक्ट्रिक पायऱ्यांनी वरती गेलो आणि सिक्युरिटी चेकिंग कुठे आहे ते विचारलं. नंतर तिथे आम्ही गेलो. सिक्युरिटी चेकिंग चालू होती. तिथे आपल्याला आपला बेल्ट, चार्जर, मोबाईल वगैरे सर्व त्याच्यामध्ये त्यांच्याकडे देऊन चेकिंग करून घ्यावी लागते ना. त्यानंतर ते आपल्याला सर्व परत देतात. आणि विमानाला थोडा वेळ असल्यामुळे आम्ही तिथेच खुर्चीवर बसून थोडासा एन्जॉय केला, फोटो वगैरे काढले. बाकीचे